हॅलो सगळ्यांना, कसे आहात? विचार करत असाल ना, इतके दिवस व्हिडिओ का नाही आला? कुठे गेली समृद्धी? खरं सांगू तर हरवलेली मी. स्वतःला शोधताना, नवीन ओळख तयार करताना, घड्याळाचे काटे आणि हातपाय यांचा मेळ गाठताना. खरं तर मी पेन सारख्या चैतन्यमय वातावरणात वाढलेली. रोज शाळेतून येता जाताना त्या मातीच्या मूर्तीमध्ये बाप्पाला साकार रूप घेताना बघणारी मुलगी. इथे एवढी लांब घरापासून दूर आणि आपल्या माणसांपासून दूर, मग असं हरवणारच ना. असो, पण मग गणेश चतुर्थीला बाप्पा आले आणि नवीन चैतन्य उमेद देऊन गेले. बघताय ना हे सगळे फोटोज? घरचे 3 गणपती, ही छान आरास, सुंदर सुंदर बाप्पा आणि त्याने बनवलेले तुम्ही आम्ही. काही महिन्यांपूर्वी अगदी अनोळखी वाटणारे चेहरे, पण बाप्पांच्या स्वागतासाठी सगळे एकत्र आलेले. आरती, मंत्रपुष्पांजली, महाप्रसाद, थोरा मोठ्यांचा आदराने केलेला पाहुणचार, उकडीचे गरम गरम मोदक आणि मग ऋषीची चमचमीत भाजी. मन अगदी प्रसन्न झालं आणि मग उमगलं की बाप्पाने घरापासून लांब एक नवीन घरच दिलंय. रात्री बाप्पासाठी केलेला गोड गोड आवाजांचा जागर आणि इको फ्रेंडली मूर्तीने केलेला पर्यावरणाचा आदर, सगळंच कसं विलक्षण. बघता बघता विसर्जनाचा दिवस आला. मन घट्ट आणि डोळे पाणावले. पण बाप्पा कशी छान सेवा करून घेतो बघा ना. एका दादांकडून मालवणीत गाऱ्हाणं घातलून घेतलं बाप्पांनी आणि माझ्यातल्या कोकणी मुलीला घराचा विसर घातला. बोला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा बाप्पा मोरया.